नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी. संघर्षातून जन्मलेलं नेतृत्व जेव्हा संसदेच्या पायऱ्या चढतं तेव्हा इतिहास घडतो. सोलापूरच्या गल्लीतून सुरू झालेला प्रवास जो आता थेट दिल्लीच्या दरबारात जाऊन पोहोचलाय. कोण आहेत डॉक्टर ज्योती वाघमारे आणि कसं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं धक्कातंत्र? एका सामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाची ही थरारक आणि प्रेरणादायी यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. राजकारण असो वा समाजकारण, जेव्हा बुद्धिमत्ता आणि प्रभावी शैली एकत्र येते तेव्हा एक झंझावात निर्माण होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या डॉक्टर ज्योती वाघमारे हे नाव मोठ्या आदरानं घेतलं जात आहे. सामान्य कुटुंबातून येऊन थेट राज्यसभेची उमेदवारी गाठणाऱ्या ज्योतिताईंचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. पाया मुळात वैचारिक चळवळीत रचला गेलाय. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. सांस्कृतिक चळवळ असो वा आंबेडकरी चळवळ, या सामाजिक रणधुमाळीत त्या घडल्या. म्हणूनच त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच धार आणि विचारात स्पष्टता जाणवते. पण त्या केवळ एक कार्यकर्त्या नाहीत, तर त्या एक उच्च शिक्षित महिला आहेत. इंग्रजी साहित्यातून PhD पूर्ण केलेल्या ज्योतिताईंचा मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा 5 भाषांवर प्रभुत्व आहे. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सखोल संशोधन केलं असून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्रानं त्या अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठी कलाटणी मिळाली ती शिवसेना पक्षप्रवेशानंतर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यातील कर्तृत्व आणि अभ्यासू वृत्तीची अचूक पारख केली. सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं आणि शेवटच्या घटकातील व्यक्तीला नेतृत्वाची संधी देणं ही शिंदे साहेबांच्या कामाची विशेष शैली. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे आज ज्योती वाघमारे यांच्यासारख्या सामान्य कुटुंबातील सुशिक्षित चेहऱ्याला राज्यसभेची उमेदवारी मिळाली. शिवसेना प्रवक्ता म्हणून त्यांनी आपली बाजू ज्या प्रभावीपणे मांडली त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेषतः दसरा मेळाव्यातील त्यांची ओजस्वी भाषणं सोशल मीडियावर तुफान गाजली. विरोधकांना सडेतोड उत्तर देतानाच संविधानाची चौकट आणि सामाजिक भान त्या कधीच विसरल्या नाहीत. एका निष्ठावान कार्यकर्त्याला थेट संसदेत पाठवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राजकारणात एक नवा पायंडा पाडलाय. बहुजन समाजाचा आवाज, महिलांचे प्रश्न आणि महाराष्ट्राची अस्मिता या विषयांवर संसदेत आता डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या रूपानं एक नवा आवाज घुमणार आहे. ज्योतिताईंचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच नवनवीन घडामोडी, सडेतोड विश्लेषण आणि प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पाहत रहा अशाच खास अपडेट्स आपल्या चॅनेलवर. धन्यवाद.